नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ। त्याचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हॅव बीन ऑब्लिक हॅज बीन प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट। म्हणजे हॅव बीन आणि हॅज बीन या दोन्हीपैकी एक सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर त्याच्या पुढे क्रियापदाचे आयएनजी रूप यायला पाहिजे, म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल यायला पाहिजे। त्याचा अर्थ होतो मी एखादी क्रिया करत आलेलो होतो। आपण मराठी बोलत असताना वाक्याच्या शेवटी पुढील प्रत्यय आले तर तो चालू पूर्ण भूतकाळ असतो। म्हणजे तुम्ही जे मराठी बोलता त्या मराठी भाषेच्या शेवटी जर असे प्रत्यय आले किंवा त्या वाक्याचा शेवट जर याने होत असेल तर तो पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असतो। याच्यामध्ये पहिला प्रत्यय आहे त आलेलो होतो किंवा त आलेले होते। दुसरा प्रत्यय आहे त आलेला होतास त आलेली होतीस। तिसरा आहे त आलेला होता त आलेली होती। चौथा आहे त आलेल्या होत्या किंवा त आलेले होते। याची उदाहरणे बघा मराठी, आणि या वाक्यातील शेवटचे प्रत्यय बघा आणि तुम्हाला समजेल की हा चालू पूर्ण भूतकाळ आहे। मी सकाळपासून काम करत त आलेलो होतो। आता तुम्हाला निरीक्षण करायचे, तुम्ही जे मराठी वाक्य बोलता त्याच्या शेवटी हा प्रत्यय आला तर तो 100% तो पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असतो। मी सकाळपासून काम करत त आलेलो होतो। आम्ही गृहपाठ लिहित त आलेलो होतो। तू जेवण करत आलेला होतास त होतास। तू जेवण करत आलेली होतीस। तो लातूरमध्ये राहत त आलेला होता। ती भांडे घासत आलेली होती। ओके, मग तुम्ही जे मराठी बोलता त्या मराठी बोलत असताना जर शेवटी त्या वाक्याचा शेवट असा होत असेल तर तो पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असतो। ट्रिक आवडली असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि YouTube चॅनल वेदांत सागर 9148 ला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करू शकता, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण इंग्रजी ग्रामर विथ मराठी मीनिंग तुम्हाला शिकता येईल। धन्यवाद।